श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकूयात हंगामी फळ पिकाचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावरती कृषी विज्ञान केंद्र घातखेडा अमरावतीच्या गृहविज्ञान विशेषतज्ञ डॉक्टर प्रणिता कडू यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं, विशेषतः आमच्या शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या अत्यंत महत्त्वाच्या शेतीशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावतीच्या गृहविज्ञान विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कडू मॅडम यांना. मॅडम, आपल्या आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार अवंती. श्रोतेहो, आपल्या दैनंदिन आहारात फळांना विशेष स्थान आहे. विशेषतः हंगामानुसार उपलब्ध होणारी फळं ही केवळ चविष्टच नसून ती पोषण मूल्यांनी समृद्ध असतात. त्यामध्ये जीवनसत्व, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पण यासोबतच आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रक्रियायुक्त पदार्थांचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जॅम, ज्यूस, स्क्वॅश यांसारख्या पदार्थांमुळे फळांचं दीर्घकाळ साठवण आणि बाजार मूल्य वाढवण्याची संधी या माध्यमातून आपल्याला मिळते. त्याचवेळी या प्रक्रियेमुळे पोषण मूल्यांवर काय परिणाम होतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच श्रोतेहो, आज आपण हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावर आजच्या आपल्या बातचीतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सगळ्यात पहिले मला आपल्याला विचारायचं आहे ते म्हणजे हंगामी फळं म्हणजे नेमकं काय? हंगामी फळं म्हणजे आपण दुसऱ्या शब्दात म्हणतो की मोसमी फळं, म्हणजे ज्या विशिष्ट कालावधीमध्ये, ज्या ऋतूमध्ये ते फळं उत्पादित होतात त्याला आपण जनरली नैसर्गिकरित्या उत्पादन घेणारे किंवा उत्पादन होणारे हंगामी फळं असं म्हटलं जातो. आणि त्यावेळेस नेमकं बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. आणि जसं आपण बघतोय की आता उन्हाळ्यामध्ये आंबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जिकडे तिकडे कलिंगड आणि खरबूज सुद्धा आहे. तसंच पावसाळ्यामध्ये आपण बघतोय की जांभूळ यायला लागतंय, पेरू येतो. हिवाळ्यामध्ये सुद्धा संत्री, मोसंबी, सीताफळ, परत पेरू. तर हे सगळे फळं जी आहे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये त्या त्या ऋतूमध्ये जे आढळतात त्यालाच आपण हंगामी फळ असं म्हणतो. आणि यानंतरचा प्रश्न असा आहे की हंगामी फळं खाण्याचे फायदे काय आहेत? हंगामी जे फळ आहे, शक्यतो आपण प्रत्येक वेळेस कुठलंही फळ खाताना हाच विचार करतो की ते मला आरोग्यासाठी अतिशय सुखावं किंवा फायद्याचं राहावं, या दृष्टिकोनातून आपण ते फळ खाण्याचा जास्तीत जास्त आपण कटाक्ष असतो. तर ही जी हंगामी फळं असतात ती म्हणजे ताजी असतात, पौष्टिक असतात आणि त्यातल्या त्यात मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे स्वस्त सुद्धा असतात. मोसमी आणि हंगामी त्या फळांमध्ये जीवनसत्व असतात, खनिज, तंतुमय पदार्थ, अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणामध्ये असल्याने त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली वाढते, पचनसुद्धा सुधारतं आणि शरीराला त्यातून आपल्याला ऊर्जासुद्धा मिळते. सगळ्यांच्याच घरोघरी तो आपल्याला आंबा आता खाण्यामध्ये दिसतो आहोत. आपण बघतोय की आंबा म्हटलं की तो फळांचा राजा किंवा त्याला अमृत फळ असं सुद्धा म्हणतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण जेवताना हा आंबा जर खातो तर आपला मेद वाढतो. ज्याला जर तो कृश असेल किंवा वजन कमी असेल त्याच्यासाठी निश्चितच खूप फायदेशीर आहे. परंतु अतिस्थूल व्यक्तीने जर तो आंबा खाल्ला तर निश्चितपणे त्याच्या वजनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहत नाही. परंतु हिमोग्लोबिन आणि लाल कण वाढवण्यासाठी मात्र हा आंबा अतिशय उपयुक्त ठरतो. आतड्यासाठी सुद्धा उत्तम टॉनिक आहे. पोट साफ होत नसेल किंवा मलावरत असेल तर अशा वेळेस आंबा आहे हे जर आपल्याला खानपानमध्ये त्यावेळेस असेल तर निश्चितपणे उत्तम टॉनिक आहे. अगदी पोट स्वच्छ करणारा, लघवी सुद्धा साफ करणारा असा हा आंबा बलवर्धक, चरबी वाढविणारा सुद्धा आहे. त्यातल्या त्यात ते कशासोबत खावं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण बरेचदा म्हणतो की आंबट फळ जे आहे ते दुधासोबत खाऊ नये, त्यांनी त्वचा खराब होते. परंतु इथे मात्र आंबा हा निश्चितपणे दूध आणि तुपासोबत जर खाल्ला तर शरीरामध्ये जे काही वायू असेल तसेच पित्तविकार असेल त्याचं शमन होण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत करतं. त्याचसोबत आपण हा आंबा जर मधासोबत सेवन केला तर कफ सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतो.
अरे वा, म्हणजे ही एक नव्याने माहिती मिळाली की एरवी आपण आंबा खातो किंवा आपल्या परंपरेने आपल्याला दिलेला आहे की आंब्याचा रस, त्याच्यावर छान साजूक तुपाची धार हां. किंवा मग दूध आपण घेतो, पण त्याचा वैद्यकीय कसा फायदा आपल्याला होऊ शकतो हे आपल्या बोलण्यातनं आता मला स्पष्ट झालं. आणि आणखी एक गोष्ट अशी विशद झाली की जो कृश व्यक्ती आहे की ज्याला आपलं वजन वाढवायचं आहे, अगदीच बारीक आहे, चांगलं आपलं गुटगुटीत व्हायचं असेल तर तो जेवणात आंबा घेतला अगदी. पाहिजे, ही एक महत्त्वाची गोष्ट. आंबा इतर वेळी म्हणजे जेवणानंतरच्या वेळेत आपण साधारण सायंकाळच्या वेळेत वगैरे खाल्ला तर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो आणि ते तेवढं फायदेकारी आहे का? अगदी. आंबा हा जो आहे हा जेवताना खाताना तर तो मेद वाढवतो जरी म्हटलं असेल, पण आंब्याचा रस हा आपण शेकच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतो, आंबा पोळी म्हणून सुद्धा खाऊ शकतो. आणि हा आंबा पोळी खात असताना सुद्धा त्याचा सुद्धा आपल्याला विशेष फायदा आपल्या शरीराला मिळतो, कारण त्याच्यात बघतोय आपण व्हिटॅमिन ए अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नंतर आपण बघतोय की कलिंगड, जिकडे तिकडे कलिंगड आणि अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्वस्त सुद्धा आहे. आणि उन्हाळा आपला अतिशय प्रखर हा जाणवतो आहे. अशा वेळेस या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जर उष्णतेचा दाह कमी करायचा असेल, तृष्णा शमन करण्यासाठी आपल्याला हे कलिंगड अतिशय उपयुक्त ठरू शकते. परंतु खूप प्रमाणामध्ये खातोय तर ते मात्र निश्चितच घातक आहे, कारण हा अतिसेवनाने आपला मेंदू शिथिल करतो. त्यामुळे आपल्याला किंवा मतिभ्रष्ट करणारा सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे असं म्हणतात ना, अति सर्वत्र वर्जयेत. अगदी. म्हणजे हे फळांच्या बाबतीत पण किंवा भाज्यांच्या कुठल्याही बाबतीत पण लागू आहे. हां. नंतर खरबूज, ते सुद्धा आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसतं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की अतिशय हितावं शरीरासाठी असून पौष्टिक आणि शक्ती प्रदान करणारं सुद्धा आहे. सर्दी असेल, कफ असेल, सूज असेल आपल्या शरीरावर किंवा आंबात असेल, यांनी मात्र हे खरबूज खायचं नाही, कारण हे सर्दी आणि कफ वाढवणारं आहे. अगदी कटाक्षाने ज्याला वारंवार अगदी 12ही महिने कफ आणि सर्दी राहत असेल किंवा तो अस्थमाचा जर पेशंट असेल तर निश्चितपणे त्यांनी खरबूज खाणं टाळायला पाहिजे. बाकी मात्र ते निश्चित इतरांना पौष्टिक आणि शक्ती प्रदान करणारं आहे. आता कार्यक्रमात वेळ झाली आहे का गाण्याची, तर आपल्या आवडीचं कुठलं गाणं आपण सुचवणार आहात? मला संधिकाली या अशा हे गाणं मला निश्चितच आवडेल. अरे वा, चला तर श्रोतेहो ऐकूया मॅडमच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोतेहो, पुन्हा एकदा या गाण्यानंतर आपलं आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आज आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावर बातचीत करण्यासाठी आमंत्रित केले आहे कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावतीच्या गृहविज्ञान विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कडू मॅडम यांना. मॅडम, आता आपण या गाण्यापूर्वी बोललो हंगामी फळं खाण्याचे फायदे काय आहेत त्याविषयी. आता मला यापुढे आपल्याला विचारायचं आहे की सध्या मार्केटमध्ये सर्वच प्रकारची फळं उपलब्ध असतात, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध ऋतूंमध्ये कोणकोणती फळं आपण खायला हवीत? सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर जुन्या काळातील सगळ्यात पूर्वज लोकांना किंवा आपल्या जुने जी मंडळी यांना निश्चितपणे त्यांनी केव्हा खावं याचं ज्ञान होतं. जसं आपण बघतोय की अक्षय तृतीयाला आंबा जो आहे त्याशिवाय खायचे नाही. अक्षय तृतीया झाल्यानंतरच आंब्याला सुरुवात व्हायची खाण्याची. परंतु आता मात्र 12ही महिने प्रत्येक फळ अवेलेबल असतं. पेरू सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये अवेलेबल आहे. तर हे सगळी जी फळं 12ही महिने असताना मग निश्चितच आपल्याला संभ्रमात होतो की आपण नेमकं हे सगळे फळं तर उपलब्ध आहे, मग फळं खायची कोणती, कारण ती आरोग्याला सुद्धा आपल्याला एक चांगल्या तऱ्हेने आरोग्यदायी राहण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये आंबा आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, हे तर निश्चितपणे हे मोसमी फळ आहे, हंगामी फळ आणि हे खायला पाहिजे. त्यासोबत लिंबू सुद्धा त्याच्यामध्ये आपण फळ हे घ्यायला पाहिजे. पावसाळा असेल तर तो पेरू आणि जांभूळ हे सुद्धा, केळी ही सुद्धा आपण पावसाळ्यामध्ये खायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये आंबा दिसला तरी पण आंबा खाऊ नये, कारण मग त्याच्यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असतो किंवा पोट खराब करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निश्चितच निर्माण झालेली असते. आणि हिवाळा असेल तर संत्री असेल, मोसंबी आहे, सीताफळ आहे, सफरचंद आहे, हे सगळी जी फळं आहे ही आपण हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे. तर हे सगळे तिन्ही जे ऋतू आहे या ऋतूमध्ये जर यानुसार आपण ही फळं जर खाल्ली तर निश्चितपणे आपल्या शरीराला जी महत्त्वाची आवश्यक त्या काळामध्ये असणारी पोषणाची कमतरता आहे ती निश्चितच भरून काढण्यासाठी मदत करतं. मॅडम, आता याला जोडून मला आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण म्हणालो आता की मार्केटमध्ये आता विविध प्रकारची फळं उपलब्ध आहेत. आता त्यात आणखीन एक भर अशी पडली आहे की आता नवीन विदेशी फळं पण आलेली आहेत, त्याचं पण चलनवलन वाढलं आहे. पूर्वी आपल्याकडे फक्त मागवली जायची, आता त्याचं उत्पादन पण होत आहे. जसं आता आपण अगदी उदाहरणादाखल बघायला गेलं तर किवी मार्केटमध्ये येते आहे किंवा ड्रॅगन फ्रूट येत आहे. आपण पाहतो की खूप सारे आता विकायला येतात. मग ही फळं हंगामी म्हणून खायला हवी आहेत आपण
याचा कसे आपल्याला फायदे आहेत? ज्यांना ॲनिमिया होतो किंवा ज्यांचे प्लेटलेट्स कमी होतात अगदी ते कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा किवी सजेस्ट डॉक्टरकडनं केले जाते. पण खरं सांगायचं म्हणजे अवंती माहिती आहे का, जी माती आहे त्या मातीमध्ये रुजणारं जे फळ आहे ते आपल्या शरीराला निश्चितपणे सूट करणारं असतं जिथे आपण राहतो. तिथलं धान्य असो किंवा फळ असो किंवा भाजीपाला असो, कारण त्या मातीशी जुळलेलं त्याच्यामध्ये असलेली पोषण मूल्य ती निश्चितच आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढी सुटेबल असतात. आता यानंतर मला विचारायचं मॅडम की फळांमुळे कोणते आजार आपल्याला टाळता येऊ शकतात? ॲक्च्युली आपण बरंच आजार जे आहे किंवा जे काही क्रोनिक संसर्गजन्य असेल तर आपल्या खानपानमधूनच आपण औषधाशिवाय टाळू शकतो. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याच घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये तो खजिना लपलेला असतो. त्या भाज्यांमध्ये असेल किंवा फळांमध्ये असेल. तर काही मी थोडक्यात सांगायचं म्हणजे आता समजा आंबा आहे सध्याच्या सीझनमध्ये, आणि आंबा उष्णता जेव्हा वाढते तेव्हा पित्त शरीरावर येतं आणि मोस्टली आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे जास्त प्रकार जाणवतो. तर पित्त नाहीसे करण्यासाठी हा आंब्याचा मुरब्बा जो आहे तो सुद्धा, ज्याच्यामध्ये वेलची आणि केशर घालून केलेला जो मुरब्बा असतो तो जर खाल्ला तर पूर्ण पित्त नाहीसं करतं. त्यानंतर आपण बघतोय की आंब्याच्या रसाचं सेवन जर करत असतो तेव्हा आपल्याला संग्रहणी, श्वास, तोंडाला अरुची असेल, आम्लपित्त असेल, आतड्याची सूज असेल किंवा आतड्यांचे इतर आजार असेल, तसंच यकृतवृद्धी असेल, तर यापासून अगदी दूर करण्याचं काम सुद्धा आंब्याचा रस करतो. तसंच आंब्याचा रस जो आहे तो आपला मांस, वीर्य आणि शक्तिवर्धक असल्यामुळे क्षयरोग सुद्धा नाहीसा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अच्छा. त्यानंतर आपण बघतोय खरबूज. बरेचदा उन्हाळ्यामध्ये डिसेंट्रीचे पेशंट दवाखान्यांमध्ये खूप जास्त असतात. जसं पावसाळ्यामध्ये असतात तसं उन्हाळ्यामध्ये पण हा प्रकार उष्णतेमुळे होतो. तर जुलाबवर सुद्धा गुणकारी म्हणून खरबूज आहे की तिला तसं त्याला लगेच खरबूज जर दिलं तर कुठेतरी कंट्रोल होतं. म्हणजे उन्हाळ्यात गरमीने होणारी जी काही बेचैनी असेल ती दूर करण्याचं काम खरबूज करतं. लिंबू सुद्धा तसंच आहे की पोटदुखी जर होत असेल तर त्याला जर थोडं निंबूचं पाणी दिलं तर त्याची पोटदुखी दूर होतं. आपल्याला रुची उत्पन्न होतं किंवा तोंडाची चव गेलेली असेल तर तोंडाची चव सुद्धा येण्यासाठी, वात असेल, पित्त असेल किंवा कफ प्रवृत्ती असणारे व्यक्ती असेल तर ती दूर करण्यासाठी हा निंबू अतिशय उपयुक्त आहे. जर एखाद्या वेळेस आपला जर वारंवार आपल्याला अजीर्ण होऊन पोटामध्ये गॅसेस निर्माण होत असेल तर लिंबू जर कापलं, त्यावर सैंधव जर आपण घातलं आणि ते जर चोखलं तर निश्चितपणे आपल्याला पोटाचे आजार किंवा अजीर्ण हे आपण दूर करू शकतो. लिंबाच्या रसामध्ये जर मध घालून लहान मुलाला जर दिलं, बरेचदा आपण बघतो की छोटं बाळ जे असं दूध पिणारं ते बरेचदा दूध बाहेर काढतं. तर अशा वेळेस दूध बाहेर काढणं बंद होतं जर त्याला थोडं लिंबाच्या रसामध्ये मध घालून त्याला छोटंसं चाटण दिलं तर. तसंच लिंबाच्या रसामध्ये सैंधव घालून बरेच दिवस जर नियमित जर घेतले तर जो युरिन स्टोन असेल किंवा मूतखडा असेल तो सुद्धा विरघळून जातो. पिकलेलं लिंबू असेल ते गरम करायचं आणि त्याच्यामधून रस काढून सैंधव आणि साखर जर घातली तर ती जर आपण पिलं तर उलटी, अतिसार असेल, मुरडा असेल तर हे सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला मदत होतं. पोटच साफ होत नसेल त्याने सकाळी उठून जर थोडं कोमट पाण्यात लिंबू पिळून जर घेतलं तर त्याचं पोट साफ होण्यासाठी अतिशय चांगलं उपयुक्तही ठरू शकतं. आणि शेवटी आजार जे आहे हे सगळे पोट साफ न झाल्यामुळे होतात. हे पोट कुठेतरी स्वच्छ झालं की आपोआपच आपले सगळे आजार कंट्रोलमध्ये येतात. आपण शेतकऱ्यांशी संबंधित आता हा विषय बोलतो आहोत. तर असं होतं की उत्पादन जास्त झालंय, मागणी आहे तेवढीच आहे. मग अशा वेळी फळांची किंमत पडते आणि मग ते काढायलाही परवडत नाही आम्हाला, त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणून ती फळं तशीच टाकून दिली जातात, खराब होतात ती. शेतकऱ्यांकडे तो उत्पादन करतोय फळांचं, फक्त त्याला ओढ आहे ती मार्केटमध्ये ती विकल्या जाण्याची, पण त्याचा आपल्यालाही काहीतरी उपयोग होऊ शकतो. तर या दृष्टिकोनातनं आपण काय सांगाल त्यांना? सर्वच आता हे जे फळांचे उत्पादन घेणारे जे काही शेतकरी आहे, ग्रामीण भागामध्ये ते उत्पादन होत असतं. सर्व तो शेतकरी 12ही महिने त्या शेतामध्ये राबत असतो आणि त्याचा कटाक्ष फक्त विकण्यापुरताच मर्यादित राहतो. परंतु ते विकताना त्याला खऱ्या पद्धतीने त्याची कष्टाचे पैसे त्याला मिळतात का, त्याला त्याच्यातून जे काही त्याला अपेक्षित पैसे आहेत ते मिळत नसेल तर त्यांनी त्याच्या पुढची स्टेप का घ्यावी नाही हा सुद्धा विचार करणे या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आपण बघतोय की मार्केटमध्ये जी काही फळं आहे ते मोठ्या मोठ्या कंपनीजने प्रक्रिया केलेले पदार्थांकडे आलेले आहे. परंतु आजही जे फळं जिथे कच्चा माल उपलब्ध आहे परंतु तिथे प्रक्रियेचा अभाव आहे, त्यामुळे पक्का माल हा होतच नाही किंवा जो काही पक्का माल होऊ शकतो तो त्याच्याबद्दलची एक
दुरावस्था असेल किंवा त्याबद्दलचं एक अज्ञान आहे. यामुळे सुद्धा हे पदार्थ मार्केटमध्ये मिळताना महाग मिळतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकलेले असतात जे आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त नसतात. अशा वेळेस मला असं म्हणायचं की ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकरी जर पिकवत असेल त्याच्या घरची ती गृहिणी जी आहे तिने त्यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. ते जी येणारी जी फळं आहे त्या फळांवर प्रक्रियेच्या माध्यमातून, जसं आपण बघतोय की कैरी जशी निघाली, प्रत्येकाच्या घरोघरी साखर आंबा आणि लिंबूचं लोणचं हे आंब्याचं लोणचं हे होतंच अगदी, कारण कटाक्षाने आपल्याला माहिती आहे की नंतर 12 महिने आपल्याला लोणचं खायचं आहे कारण ते सगळ्यांना हवं असतं, तर ते केल्याशिवाय राहत नाही. परंतु तेच जर त्यांना विचारलं की विकायसाठी आहे का तुमच्याकडे, तर ते कोणाकडेच नसतं. म्हणजे हा विकण्याचा दृष्टिकोनच त्यांना अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तेव्हा मला असं म्हणायचं हा दृष्टिकोन प्रत्येक घरोघरी येणं फार गरजेचं आहे, तरच ती किंमत जी आहे ती शेतकऱ्याची दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुप्पट झाल्याशिवाय शेती ही फायदेशीर ठरणार नाही. अशा वेळेस आपण या फळ प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपण जॅम असेल, जेली असेल, मुरब्बा असेल, स्क्वॅश असेल, सिरप आहे, लोणचे वेगवेगळे आहे, वेगवेगळ्या कॅन्डीज आहे, ड्रायफ्रूट स्लाईस आहे, ज्यूस आहे, पल्प आहे, शेक आहे, आईस्क्रीमसुद्धा आहे अगदी नॅचरल या फळांपासून केलेल्या, त्यासोबतच ड्राय पावडरसुद्धा आहे. असे विविध पदार्थाच्या माध्यमातून आपण त्या आलेल्या फळातून जर मागणी नसेल, जर किंमत कमी असेल तर त्याची किंमत दुप्पट करून 12ही महिने त्याचा आस्वाद घेऊन त्यातले पोषण मूल्यसुद्धा घेऊन आपलं पोषण समृद्धता आणू शकतो. अरे वा, खूप छान आपण संदेश या माध्यमातून दिलाय. मला असं वाटतं मॅडमने हा जो आपल्याला सल्ला दिलाय, संदेश दिलाय की आपण शेतात तर राबतोच आहे, पण जर आपण थोडं स्मार्ट वर्क केलं, थोडं आपण समजदारीने त्याच्यावर कार्य केलं, प्रक्रिया केली, तर निश्चित याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे आत्ताचं जे हंगामी फळ आहे त्याचा तर मार्केटमधनं आपल्याला परतावा मिळेल तो मिळेलच, पण 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांनी आपण हा टिकाऊ पदार्थ त्याचा करणार आहात त्याचा पण मोबदला आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला मिळणारच आहे. मॅडम, पुन्हा आता कार्यक्रमात या वळणावर पुन्हा एका गाण्याची वेळ झाली. आता कुठलं गाणं सुचवाल? स्वरगंगेच्या काठावरती अतिशय सुंदर गाणं आहे आणि निश्चितच मला आवडेल. अरे वा, खूप सुंदर गाणं आपण सुचवलेलं आहे. तर श्रोतेहो, ऐकूया मॅडमच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोतेहो, या छानशा गाण्यानंतर परत एकदा आपलं ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खूप स्वागत. आज आपण बातचीत करत आहोत हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावतीच्या गृहविज्ञान विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कडू मॅडम यांना. मॅडम, आता यानंतरचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की प्रक्रियायुक्त पदार्थांचे फायदे काय आहेत? आपण बघतो की हे फळ जे आहे हे जास्त काळापर्यंत टिकून राहू शकतं. कारण आपण बघतो निंबू असेल, आंबा असेल, हे जर मिठाच्या द्रावणामध्ये, व्हिनेगारमध्ये जर डुबून ठेवले तर ते 12 महिने जसे तसे राहतात. म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला जर काही प्रक्रिया करायचं असेल तर ते निश्चितपणे त्याचं कामात पडतं. त्याच्यातून पुन्हा जे काही शेतकरी, जसं तुम्ही ते म्हणाले की ते फेकून द्यावं लागतं, वाया जातं बरेचदा, त्याला मार्केटमध्ये त्याला भाव नसेल तर असं वाया जाणं सुद्धा जे आहे ते कमी होतं. महिलांना पुन्हा घरगुती उद्योगाची त्याच्यातून संधी मिळते आणि निश्चितच त्यामधून उत्पन्न सुद्धा वाढतं. तर ह्या सर्वच गोष्टीचा विचार जर केला तर निश्चितपणे फळांपासून तयार पदार्थ हे अतिशय फायद्याचे ठरू शकते. आपल्या दैनंदिन आहारामध्ये चव वाढवते, त्याच्यामध्ये विविधता येते आणि त्यामध्ये फळामध्ये असणारे सर्व पोषक तत्वांचा लाभ सुद्धा आपल्याला होतो. आणि आता यानंतर मला याला जोडून विचारायचं की घरगुती पातळीवर कोणते पदार्थ आपल्याला सहज बनवता येतात? आपण बघतोय की मुलांना सुद्धा चटपट फार आवडायला लागलेलं आहे. सारखी मुलांची मागणी होते. अशा वेळेस आपण त्यांना जर बाहेरचं खाण्यासाठी प्रवृत्त करतो, आपण जर केलं नाही याच्या प्रक्रिया, घरात कुठले पदार्थ जर अशा पद्धतीने बोलले नाही तर नॅचरली मुलं बाहेर खातील आणि त्याचा वेगवेगळा आजार सुद्धा त्यातून निर्माण होऊ शकते. मेळघाटमध्ये सुद्धा भरपूर आंबा आहे, परंतु त्यांना त्याच्यामध्ये मार्केट तितकंसं मिळत नाही. उन्हाळा आहे, वातावरण गरम आहे. अशा वेळेस अतिरिक्त आंब्याचा रस आणि एक थाळीमध्ये रस जर आपण हे केला, तो वाळवला आणि एक थर एकावर एक देऊन जर त्याची आंबापोळी बनवली तर ती 12ही महिने चांगली राहू शकते. आंबापोळीसारखंच आंब्याचं पन्ह सुद्धा आपण उकडून त्याचा गर काढून साखरीमध्ये चांगला त्यांनी शिजवून तो पन्ह आपण त्याचा गर काढून ठेवला तर 12ही महिने त्याचा आपण
सरबताच्या माध्यमातून, पन्ह्याच्या माध्यमातून घेऊ शकतो. आंब्याचं लोणचं आहे, ज्याच्यामध्ये आंबट लोणचं असतं, आपलं कैरीचं गोड लोणचं सुद्धा असतं. त्याच्यानंतर साखर आंबा सुद्धा असतो. ऐन वेळी जर भाजी नसेल, मुलांना आवडत नसेल, तर पटकन आपण कैरीचं लोणचं असेल, कैरीचा छुंदा असतो किंवा कैरीचं साखर आंबा असतो, हे सुद्धा देऊ शकतो. पेरू जेव्हा येतात तर पेरू खूपदा खूप अतिरिक्त असतात किंवा कच्चे पेरू फारसे खाल्ले जात नाही. अशा वेळेस या पेरूचा जाम सुद्धा खूप छान लागतो. मुलांना जर आपण पोळीला लावून दिला, रोल दिला, तर मुलं सुद्धा छान आवडीने खातील. निंबूचं सरबत सुद्धा आपण करून ठेवू शकतो. निंबूचं अगदी लोणचं करून ठेवू शकतो. स्क्वॅश करू शकतो. क्रश लिंबू सुद्धा करू शकतो. त्याच्या सालीपासून त्याचं सुद्धा लोणचं करू शकतो. आणि मार्केटमध्ये त्याला चांगल्या तऱ्हेने डिमांड सुद्धा आहे आणि ते खरोखरच आवडण्यासारखं असतं. म्हणजे ॲडिशनली त्याचा फायदा तुमच्या शरीराला निश्चितच होतो. जेव्हा आवळा आपण फारसा मिठासोबत फार खाऊ शकत नाही, पण आवळ्याची सुपारी, आवळ्याची कॅन्डी ही फार काही त्याला स्किल लागत नाही. फक्त तुम्हाला एकदा करण्याचं, एकदा तुम्ही ठरवलं आणि ते निश्चितच करून पाहिलं तर तुम्हाला ते वारंवार करायला आवडेल. संत्र्यात स्क्वॅश असेल, केळी, आता कच्ची केळी जेव्हा निघते तेव्हा आपण ती कच्ची केळीचा वापर करत नाही, पण कच्च्या केळीचे चिप्स इतके सुंदर होतात की ते केव्हाही सहजतेने खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण याचं विविध पदार्थाच्या माध्यमातून जे सहज घरी केल्या जाऊ शकते असे पदार्थ तयार केले तर त्याचे पोषण मूल्यासह मुलांना विविधता, कुटुंबिक सदस्यांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना खायला मिळू शकतं. अरे वा, खूप छान. आणि आता यानंतर मला असं विचारायचं मॅडम की प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना शक्यतोवर कोणती काळजी आपण घ्यायला हवी आहे? बऱ्याच जणींचा नेहमी तक्रार असते की आम्ही लोणचं केलं पण ते खराब झालं. मला आता हाच प्रश्न करायचा होता की नेहमी की मॅडम आम्ही करतो आहे पण वारंवार आमच्याला कधी फुली आलेला आहे, वरून फंगस आलेला आहे, तर ते लगेच खराब झालं. मग एवढी मेहनत त्यांना पण खूप वाईट वाटतं आणि मग त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास निघून जातो, परत करायची हिंमतच होत नाही. तर अशा वेळेस सुरुवातीलाच करत असताना त्याची जर आपण काळजी घेतली, म्हणजे नेमकं काय की स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. त्या लिंबू असो, आंबा असो, ते व्यवस्थित पुसून घेतलेले असावे. तिथे कुठेही माती किंवा कुठेही जंतू संसर्ग व्हायला नको. ते फळ जे आहे ते अत्यंत निरोगी किंवा तिथे कुठेही डाग नसावा, कुठेही कीड लागलेली नसावी, अशा पद्धतीचं अगदी चांगलं फळ त्याच्यामध्ये निवड करावी प्रक्रिया करत असताना. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता अगदी नैसर्गिक तत्वांचा वापर जर केला तर सगळ्यात महत्त्वाचं साखर आणि मीठ आणि त्याच्यासोबतच तेल आणि हळद, ह्या 4 गोष्टी ज्या आहे या नैसर्गिक अगदी प्रिझर्वेटिव्ह म्हटले जातं की यांनी फळ किंवा कुठलंही जे काही पदार्थ आहे तो सुरक्षित राहतो. त्यासोबतच ज्या बाटल्या ज्याच्यामध्ये आपण भरून ठेवतो त्या बाटल्या सुद्धा निर्जंतुक करणं गरजेचं असतं. आतून कोरड्या असणं गरजेचे असतात. सूर्यप्रकाशामध्ये अगदी कडक उन्हामध्ये सुकलेल्या असाव्या. बरेचदा हिंगाची धुरी दिल्यानंतर त्याच्यामध्ये ते भरल्या जातं जेणेकरून पूर्णतः निर्जंतुक होतं. आता उन्हाळा सुरू आहे, आता गरमी खूप आहे, तर अशा वेळी आणखीन वेगळी दक्षता आपण काय घ्यायला हवी? कारण टेम्परेचरचा पण परिणाम त्याच्यावर पदार्थावर होतोच. जेव्हा आता आपल्याला या काळामध्ये जर करायचे असेल तर आपल्याला कोरडे पदार्थ करावे लागेल. जसं आपण बघतोय की मसाले या काळामध्ये करून ठेवतो आपण, त्या पद्धतीने आंब्याची कैरी पावडर आपण या पद्धतीने इथे याच्यामध्ये यावेळेस करू शकतो. पण जरासा आर्द्रता निर्माण झाली वातावरणामध्ये की मग मात्र आपण लोणचे आणि इतर पदार्थ करायला घेतो. अन्यथा आता जर आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये स्वस्त अशा कैऱ्या मिळत आहे, त्या लोणच्याला अगदी उपयुक्त अशा आहे, तर अशा वेळेस मात्र मग त्याला थंड पाण्यामध्ये किंवा त्याला ओलं कापड लावून त्या पद्धतीने टेम्परेचर मेंटेन करून ते करून ठेवलं तरच ते टिकेल. कधी कधी कोणाची तयारी असते पण त्याला असं वाटतं की मला नेमकेपणाने कळलं पाहिजे, मला जर एवढं मोठं करायचं आहे, काहीतरी माझं स्वप्न आहे, माझा पहिला प्रयत्न काय असला पाहिजे? आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अगदी प्रामुख्याने गृहविज्ञान विशेषज्ञ म्हणून मी या सर्व ग्रामीण स्त्रियांना त्यांच्याकडे असणारे जे काही धान्य असेल किंवा आपल्या विदर्भामध्ये जे काही उपलब्धता धान्य असो, फळ असो, भाज्या असो, यावर प्रक्रिया करण्यापासून तर पॅकेजिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग कसं करायचं इथपर्यंत आम्ही पूर्णतः ट्रेनिंग निःशुल्क स्वरूपामध्ये देतो. अशा वेळेस तुम्ही लोकांनी जर त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितपणे एक चांगल्या तऱ्हेने प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता. आणि त्याला मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या इथे विविध प्रदर्शनी कृषी विभागाच्या असतात. अशा वेळेस त्यांना स्टॉल सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि त्यातून चांगल्या महिला आमच्या ज्या घडलेल्या आहेत त्यांना पुरस्कारापर्यंत सुद्धा आम्ही त्यांना पुढे नेतो. अशा वेळी इतरांना सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा मिळून त्या सुद्धा त्या उद्योगाकडे वळल्या पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भूमिका असते. अरे वा, हा खूप म्हणजे दिलासादायक आपण आता सांगितलं की जर काही प्रश्न असतील किंतु परंतु मनात ठेवण्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी किंवा शेतात राबणारी महिला आहे तिला जर असं काही वाटलं की आपण जोड व्यवसाय म्हणून आपल्याला काहीतरी उद्योग करायचा आहे तर
तिने निश्चितपणे अगदी ठामपणे कृषी विज्ञान केंद्र जे आहे, गृहविज्ञान केंद्र जे आहे घातखेड, इथे जाऊन जर आपलं शंकेचं निरसन करून घेतलं तर ते निश्चितच तिला लाभदायी ठरेल, फलदायी पण ठरेल. मॅडम, आता अगदी आपण मुलाखतीच्या शेवटावर आलेलो आहे, तर या अनुषंगानेच आपण आमच्या सर्व श्रोत्यांना, शेतकरी जे आपले बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? मला तर सर्वांना अशी विनंती करावीशी वाटते की जो काही हंगामी फळं आता आपल्याकडे उपलब्ध होत आहे त्याचा आहारामध्ये निश्चितपणे समावेश करावा. अतिरिक्त जे काही फळं निघतात आहे त्याच्यावर प्रक्रियेच्या माध्यमातून पदार्थ करावा आणि त्यातून पोषण आणि उत्पन्न हे दोन्हीही मिळवा. आरोग्यही आणि रोजगारी हा उत्तम मार्ग आहे आणि त्या मार्गाचं तुम्ही सगळ्यांनी सोनं करावं. मॅडम, आज आपण इथे आलात, हंगामी फळ पिकांचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावर आपण इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, दिलखुलास या अनुषंगाने बातचीत पण केलीत. तर आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि मी व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार मॅडम. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात हंगामी फळपिकाचं आरोग्यदायी महत्त्व आणि प्रक्रियायुक्त पदार्थ या विषयावरती कृषी विज्ञान केंद्र घातखेडा अमरावतीच्या गृहविज्ञान विशेष तज्ज्ञ डॉक्टर प्रणिता कडू यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि नारायण पवार यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.